मधल्या काळामध्ये आहे ना, मनोज जरांगे पाटलांनी एक निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा. त्यावेळेला मला त्यांचा निर्णय अजिबात पटला नव्हता, कारण त्यामुळे मतांचं विभाजन झालं असतं आणि त्याचा फायदा सत्तेत बसलेल्या माणसाला नक्की झाला असता. आणि त्यानंतरनं काल एक निर्णय झाला, तो एकदम महत्त्वाचा होता, कारण आता त्यांनी कोणताच उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं. या निर्णयामुळे एक फायदा झाला की मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे ती जिवंत राहील आणि राजकारणाचा मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सकल समाज मराठा समाज असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येणार नाही आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाला समजून येईल की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि त्याचाच फायदा मनोज जरांगे पाटलांना पुढच्या काळात होईल, ज्या वेळेला ते मराठा समाजासाठी आवाज उठवतील. तुम्हाला काय वाटतंय?